भयानक मुखाबाहेर आपल्या आत्मानंदामध्ये वामदेव त्या जंगलामध्ये फिरत असताना अचानक एके ठिकाणी ब्रह्मराक्षस त्या वामदेवाला पाहिलं आणि वामदेवाकडे धावतच आलेला आहे. ब्रह्मा राक्षस असणारा फार दिसायला विचित्र अशा प्रकारचा होता. मोठाच्या मोठा दिप्पाड देह, मोठच्या मोठं लाल बुंद असणार त्याचं कपाळ, त्याच्या डोक्यावरती उभे राहिलेले विचित्र अशा प्रकारचे केस, लांबच्या लांब त्याची जीभ आणि मोठा असणारी त्याचं तोंड आणि त्या तोंडामधून बाहेर निघलेली दात, म्हणजे विचित्र अशा प्रकारच्या त्या राक्षसाचं वर्णन केलेलं आहे. आणि असा असणारा ब्रह्मराक्षस त्या वामदेवाला पाहून त्यांच्या जवळ आलेला आहे. बहुत जीव भक्सिले अपरमित सुंदर सीता पाठ कुपात अकस्मात पाटला. त्या ब्रह्मराक्षसाच्या डोळ्याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मराक्षसाचे डोळे लाल बुंद, म्हणजे खायलाच्या लाकडाचा जसा लाल विस्त असतो त्या विस्तवासारखे असणारे त्याचे लाल बुंद डोळे आहे. त्याच्याकडे पाहिला तर पाहणारा भीतीने त्या ठिकाणी त्याचा प्राण जाईल की काय, अशा प्रकारचं स्वरूप त्या ब्रह्मराक्षसाचं. अनेक वर्षापासून तो ब्रह्मराक्षस त्या मनामध्ये फिरत होता. फिरत असताना त्याने असंख्य अशा प्रकारचे प्राणी, मनुष्य, पशु, पक्षी खाऊन सर्व घट्ट केलेले होते. आणि एवढं खाऊन सुद्धा ज्याचा आत्मा प्राप्त झालेला नाही, ज्याचं पोटच भरत नाही, असा असणारा ब्रह्मराक्षस या वामदेवाला पाहून त्यांच्याकडे आलेला आहे. हिंसक सर्व भक्षक तिने वामदेव देखीला पुण्यश्लोक या ब्रह्मराक्षसानं ज्याला पाहिलं त्याला त्याला खाऊन टाकलं. आणि कितीही प्राणी पशु खाल्ले तरी ज्याचं पोट भरत नव्हतं असा खदाड असणारा हा ब्रह्मराक्षस आहे. आणि त्याच ब्रह्मराक्षसानं वामदेवाला पाहिलं आणि धावतच तो वामदेवाच्या जवळ गेलेला आहे. तात्काळ होय सुवर्ण त्याच्या अंग स्पर्श करून मध्ये पार करणे तयाची. तो ब्रह्मराक्षस धावतच गेला आणि धावतच जाऊन त्या वामदेवाच्या गळ्याला त्यांनी मिठी मारली. बहुतेक वामदेवाला सुद्धा खाण्याच्याच इच्छेने तो गेलेला असावा आणि म्हणून वामदेवाला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर त्या ठिकाणी चमत्कार झाला. जसा एखादा लोखंडाचा तुकडा परिसराला लागल्यानंतर त्याचं ताबडतोब सोनं होतं, तशा प्रकारे या वामदेवाला ब्रह्मराक्षसाने मिठी मारली. आणि मिठी मारल्याबरोबर त्याच्या मनामध्ये या वामदेवाला खाण्याचा जो विचार आलेला होता तो विचार या ठिकाणी बदलला. त्याच्या बुद्धीमध्ये पालन झाला. खाण्यासाठी म्हणून मिठी मारली, परंतु खाऊ नये असा विचार त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला. वामदेवांगीचे भस्म त्याच्या लागले उत्तम सत्वती झाली भाव पालटला. वामदेवाला मिठी मारल्याबरोबर वामदेवाच्या अंगाला जे काही भस्म लावलेलं होतं ते भस्म या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागलं आणि त्या भस्माच्या स्पर्शाने या असणाऱ्या ब्रह्मराक्षसाच्या बुद्धीमध्ये पालन झाला. त्या वामदेवाच्या शरीरामध्ये जे काही सत्वगुण होते, त्या भस्मामध्ये जे काही सत्वगुण होते, त्या सत्वगुणाच्या स्पर्शाने हा असणारा तमोगुणी वृत्तीचा तमोगुणाचा ब्रह्मराक्षस याच्या सुद्धा बुद्धीमध्ये पालन झाला. खाण्याच्या विचाराने गेलेला ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी ते भस्म अंगाला लागल्याबरोबर त्या वामदेवाचा स्पर्श झाल्याबरोबर तो त्याच्यामध्ये सत्वगुण आले आणि त्या वामदेवाला खाण्याचा विचार त्याने सोडून दिला. आपल्या अंगी झगटून उतरला
त्याची नाहीच भान समाधीस्त सर्वदा ब्रह्म राक्षसाच्या मनामध्ये पालट झाला, खाण्याच्या विचाराने मिठी मारली, परंतु आपण आता खाऊ नये असा विचार आला आणि त्याने वामदेवाला सोडलं. परंतु वामदेव मात्र त्या ठिकाणी ध्यान लावून बसलेले होते, भगवंताच्या चिंतनामध्ये बसलेले होते, भगवंताचं नामस्मरण करीत होते. या ब्रह्मराक्षसाने मिठी मारल्याचं भान सुद्धा त्या वामदेवाला राहिलेलं नाही. अशा असणारे देहापासून बाजूला गेलेले वामदेव त्या ठिकाणी बसलेले आहे आणि ब्रह्मराक्षसाला त्याला पाहू लागलेला आहे.